जय शिवराय मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो। शेतकऱ्यांचं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। यासाठी आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। तशा प्रकारची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। आता हेक्टरी अनुदान आपल्याला किती मिळणार आहे, कोणत्या पिकासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि कधी मिळणार आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, चॅनल नवीन आहे, चॅनलवर जर नक्कीच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन ऑन करा, असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। तर मी गणेश ठाकरे, स्वागत आपलं कृषी मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, नक्की चॅनल सबस्क्राइब करा, आपल्याला असेच अपडेट पाहायला मिळतील। तर मित्रांनो, एकंदरीत शेतकऱ्यांचं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। यामध्ये 21 दिवसाच्या वरती पावसाचा खंड होता, काही भागात मुसळधार असा पाऊस होता, त्यामुळे आपल्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। यामध्ये सोयाबीन पीक सुद्धा असं होतं, त्यानंतर तूर होती, कापूस होती, मक्का, ज्वारी अशा प्रकारचे बरेच पीक होते। त्यानंतर मोठ्या प्रमाणात परत रब्बीची पेरणी झाली। रब्बीच्या पेरणीतून शेतकऱ्यांचं परत एकदा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यामध्ये शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट सुद्धा ओढावलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये गारपीट सुद्धा झाली, तर काही भागात अवकाळी पाऊस सुद्धा झाला। यातून आता शेतकऱ्यांचं उंबरवटा उत्पन्न आहे ते 50% पेक्षा उत्पन्नात घट आल्या कारणाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेले। आता यासाठी शासनाच्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत आता शेतकऱ्यांना 13,500 रुपये एवढं अनुदान हेक्टरी मिळणार आहे। त्यानंतर आपल्याला हेक्टरी 2 हेक्टरपर्यंत हे अनुदान मिळत होतं। त्यासाठी आता परंतु शासनाच्या माध्यमातून याची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे। NDRच्या निकषानुसार आता आपल्याला 2 हेक्टरचे जे निकष होते त्याच्यात बदल करण्यात आलेले आहे आणि आता हेक्टरी आपल्याला 3 हेक्टरपर्यंत अनुदान हे मिळणार आहे। तर मित्रांनो, आता यामध्ये शेतकऱ्यांचं जिरायती पिक होते। जिरायती पिकामध्ये आपलं जे सोयाबीन असेल, तूर असेल, मक्का असेल, ज्वारी असेल, अशा प्रकारचे बरेच पीक होते। यासाठी शासनाच्या माध्यमातून आपल्याला 13,600 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ती निधी सुद्धा आपल्याला वाटप होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, बहुपिक होते, यामध्ये फळबाग पीक आहेत। फळबागसाठी आपल्याला जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो अशा प्रकारे 27,000 कोटीची मदत फळबाग पिकासाठी ही मंजूर करण्यात आलेली आहे। तर बहुपिक होते, यामध्ये असतील आपले ज्वारी असेल, मका असेल, आंतरपिकं असतील, फळबाग पिकं असतील, यामध्ये बहुपिक सर्व झाले। यामध्ये 36,000 कोटीची तरतूद या पिकासाठी करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला हेक्टरी अनुदान 13,600 रुपये एवढं अनुदान आपल्याला हेक्टरी मिळणार आहे। त्याची मर्यादा 3 हेक्टरपर्यंत असणार आहे। 3 हेक्टरपर्यंत आपल्याला हे अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो, आता वाटप कधी होणार आहे या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेऊया। मित्रांनो, आता ही निधी जी आहे ते DPT अंतर्गत म्हणजे आधार बेसवर हे आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। त्यासाठी आता विशिष्ट याद्या ह्या लागणार आहेत। विशिष्ट यादी क्रमांक आपल्याला मिळणार आहे। यादी क्रमांक आपल्याला मिळाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी आपली KYC करायची आहे ऑनलाईन सेंटरला जाऊन। ऑनलाईन सेंटरला आपल्या KYC झाल्यानंतर आपल्या खात्यावर येत्या 8 दिवसात हे पैसे जमा होणार आहेत। अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण घोषणा सुद्धा करण्यात आली होती कृषी मंत्री धनंजय मुंडे, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती। अशा प्रकारचं वितरण होणार आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। नक्कीच चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन ऑन करा, असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। जय शिवराय मित्र।